अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा सिद्धांत पाहणार आहोत, तो म्हणजे मागणीचा सिद्धांत. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेला जुन्या अभ्यासक्रमात प्रत्येक प्रश्नपत्रिकेत मागणीच्या सिद्धांतावर प्रश्न विचारला गेला. हा प्रश्न 8 मार्कासाठी विचारला गेला, त्यामुळे हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. या भागावर प्रश्न कसा विचारला जाईल ते आपण सुरुवातीला पाहू. मागणीचा सिद्धांत आकृतीसह स्पष्ट करा. मागणीचा सिद्धांत गृहीतांसह स्पष्ट करा. मागणीचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. विद्यार्थी मित्र हो, अशा विविध 3 प्रकारे तुम्हाला प्रश्न यावर 8 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. पहिला प्रकार आहे मागणीचा सिद्धांत आकृतीसह स्पष्ट करा. दुसरा भाग आहे मागणीचा सिद्धांत गृहीतांसह स्पष्ट करा. तिसरा प्रकार आहे प्रश्न प्रकार मागणीचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. त्यानंतर हा महत्त्वाचा असलेला सिद्धांत आज आपण बघूया. अतिशय सोप्या पद्धतीने या सिद्धांताची मी मांडणी केलेली आहे. आपल्याला या सिद्धांताची मांडणी नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करतो. सुरुवातीला या सिद्धांताची आपण प्रस्तावना पाहूया. मागणीचा नियम हा उपभोगातील महत्त्वाचा आणि मूलभूत नियम आहे. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रसिद्ध केलेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये हा सिद्धांत सविस्तर मांडला आहे. यामध्ये मागणी आणि किंमत यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, प्रस्तावनेमध्ये मागणीचा सिद्धांत हा उपभोगातील एक महत्त्वाचा आणि मूलभूत नियम आहे. खरंच आज देखील हा सिद्धांत विविध गोष्टी स्पष्ट करतो मागणी संदर्भातल्या, हे आपल्या लक्षात येतं. हा सिद्धांत 1890 मध्ये डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये सविस्तर मांडलेला आहे किंवा हा नियम व्यवस्थितरित्या मांडलेला आहे. यामध्ये मागणी आणि किंमत यांचा परस्पर संबंध हा सिद्धांत काय करतो, स्पष्ट करतो. अशी आपली प्रस्तावना आहे. यामध्ये फार महत्त्वाचा हा उपभोगातील एक महत्त्वाचा आणि मूलभूत नियम आहे. हा सिद्धांत 1890 मध्ये मांडला, डॉक्टर मार्शल यांनी मांडला. आणि शेवटचा जो भाग आहे बघा, तो अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे. आणि आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची आहे की तो किंमत आणि मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट करतो. तर अशा प्रकारे या सिद्धांताची प्रस्तावना आहे. त्यानंतर सिद्धांताचे विधान किंवा नियमाचे विधान. इतर परिस्थिती स्थिर असताना, आता इतर परिस्थिती स्थिर असताना म्हणजे लोकसंख्याच्या आकारमानात बदल होता नये, उत्पन्नात बदल होता नये, इतर कोणत्याही घटकांमध्ये बदल होता कामा नये. म्हणजेच इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाली असता मागणीचा विस्तार होतो आणि किंमत वाढली असता मागणीचा संकोच होतो. विद्यार्थी मित्र हो, इतर परिस्थिती कायम आहे असे या सिद्धांतामध्ये गृहीत धरले आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत कमी झाली असता मागणीचा विस्तार होतो आणि किंमत वाढली असता मागणीचा काय होतो, संकोच होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किंमत कमी झाली असता मागणीत वाढ होते आणि वस्तूची किंमत वाढली असता मागणीत घट होते. म्हणजे ज्यावेळी वस्तूची किंमत कमी होते त्यावेळी काय होते, मागणीमध्ये वाढ होते आणि वस्तूची किंमत वाढली असता मागणी काय होते, कमी होते. अशा प्रकारे किंमत आणि मागणी यांचा व्यस्त स्वरूपाचा संबंध म्हणजेच परस्पर विरोधी संबंध आहे
असे आपल्याला दिसून येते. म्हणजे किंमत ज्यावेळी कमी होते त्यावेळी काय होते, मागणी वाढते किंवा विस्तारते. आणि किंमत ज्यावेळी काय होते, वाढते, त्यावेळी काय होतं, मागणीमध्ये घट होते किंवा त्याचा काय होतो, संकोच होतो. त्यानंतर आपण मागणी आणि किंमत यांचा फलनात्मक संबंध बघूया. हा संबंध गणितीय परिभाषेतील सूत्रानुसार आपण बघूया. सूत्र आहे dx बरोबर f कंसात px dx इज इक्वल टू फंक्शन ऑफ px. आता dx म्हणजे काय इथे आहे, d म्हणजे वस्तूची मागणी, डिमांड फॉर दी कमोडिटी. x म्हणजे कमोडिटी, x म्हणजे वस्तू आहे इथे. f म्हणजे फंक्शन ऑफ फलन चे फलन आणि fx म्हणजे px म्हणजे वस्तूची किंमत, प्राइस ऑफ कमोडिटी. तर सूत्र आपलं असं आहे dx इज इक्वल टू फंक्शन ऑफ px म्हणजे मागणी ही किमतीचे फलन आहे. मागणी हे किमतीचे फलन आहे असं आपल्याला सांगता येईल. यानंतर सूत्र झाल्यानंतर उदाहरणाच्या साहाय्याने आपण मागणीच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण करूया. सोबतच्या आकृतीमध्ये किंवा सोबतच्या उदाहरणामध्ये असे दिसून येते की एक क्ष वस्तूची किंमत एका रकान्यामध्ये दिलेली आहे आणि दुसऱ्या रकान्यामध्ये क्ष वस्तूची मागणी किलोमध्ये किंवा प्रति नगामध्ये दिलेली आहे असे आपल्याला दिसून येते. वरील उदाहरणामध्ये किंमत 50 रुपये असताना एका नग संख्येची मागणी केली जाते. किंमत 50 रुपये असताना एका नग संख्येची मागणी केली जाते. किंमत 10 रुपये असताना 5 नग संख्येची मागणी केली जाते. यावरून असे स्पष्ट होते की किंमत आणि मागणी यातील परस्पर व्यस्त संबंध आहे. जास्त किमतीला कमी खरेदी आणि कमी किमतीला जास्त खरेदी या उदाहरणावरून दिसून येते. म्हणून मागणी आणि किंमत यांचा परस्पर विरोधी संबंध असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आकृतीसह स्पष्टीकरण. वरील आकृतीमध्ये य अक्षावर वस्तूची किंमत रुपयामध्ये घेतली आहे, तर क्ष अक्षावर मागणी किलोमध्ये घेतली आहे. म हा मागणी वक्र आहे. हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकताना दिसतो. तो मागणी आणि किंमत यातील व्यस्त संबंध स्पष्ट करतो. पुन्हा एकदा आपल्याला स्पष्ट करायचं आहे की य अक्षावर काय घेतलेले आहे, किंमत रुपयामध्ये घेतलेली आहे आणि क्ष अक्षावर मागणी किलोमध्ये घेतलेली आहे. आलेखावर सर्व बिंदू जोडल्यानंतर आपल्याला एक वक्र मिळतो. त्या वक्राला म म्हणजे तो मागणी वक्र आहे आणि हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकताना आपल्याला दिसतो. त्याचा आकार ऋणात्मक आहे आणि तो मागणी, किंमत आणि मागणी यातील व्यस्त संबंध स्पष्ट करतो. यानंतर आपण सिद्धांताची गृहीतांचा अभ्यास करूया. पहिलं गृहीत आहे स्थिर उत्पन्नासाठी. मागणीचा नियम अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर आहे असे गृहीत धरले आहे. जर उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्याकडून किमतीत वाढ
होऊनही मागणीत वाढ होईल. या मुद्द्यामध्ये आपल्याला असं स्पष्ट करायचं आहे की मागणीचा नियम तुम्हाला अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ होता कामा नये. जर वाढ झाली असता उपभोक्त्याकडून वाढलेल्या किमतीला जादा संख्या खरेदी करण्याची शक्यता असते. म्हणून उपभोक्त्याच्या उत्पन्न स्थिर आहे असे गृहीत धरण्यात आलं आहे. दुसरा मुद्दा आपण बघूया. लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. देशाची लोकसंख्येचं आकारमान आणि रचना वस्तूची मागणी प्रभावित करते. पुन्हा एकदा बघा. लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. देशाची लोकसंख्येचा आकारमान आणि त्याची रचना वस्तूच्या एकूण मागणी प्रभावित करते. त्यामुळे असे गृहीत धरले की लोकसंख्येचे आकारमान स्थिर आहे. आता लोकसंख्येचे आकारमान स्थिर आहे म्हणजे लोकसंख्या स्थिर आहे आणि रचना सुद्धा त्याची स्थिर आहे म्हणजे इकडून तिकडे लोकांचं स्थलांतर झालेलं नाही आहे. त्याचं आकारमान जे आहे ते स्थिर आहे. याचा अर्थ लोकसंख्येत अचानक वाढ अथवा घट झालेली नाही आहे. सिद्धांत अनुभवायचा असेल तर लोकसंख्येचे आकारमान स्थिर पाहिजे. जर लोकसंख्या वाढली तर मागणीमध्ये काय होते? वाढ होते. लोकसंख्या कमी झाली तर मागणीमध्ये काय होते? घट होते. मग सिद्धांत काळात असं गृहीत धरण्यात आलं आहे की लोकसंख्येचे आकारमान काय पाहिजे? स्थिर पाहिजे. त्यानंतर पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असाव्यात. पर्यायी वस्तू आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील. एक वस्तूला दुसरी वस्तू काय असणे? पर्याय असणे. म्हणजे उदाहरणार्थ चहाला पर्याय असतो कॉफी, होय की नाही? मग अशा प्रकारे पर्यायी वस्तूंच्या किमतीत कोणतेही बदल होत नाही. कारण पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. म्हणजे पर्यायी वस्तूंची किंमत कमी झाली तर लोक मूळ वस्तूची मागणी करणार नाही. त्याला पर्याय असलेल्या वस्तूची मागणी करतील. किंवा पर्यायी वस्तूची किंमत वाढली तर लोक काय करतील? मूळ वस्तूला अधिक मागणी करतील. म्हणून सिद्धांत काळात पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर आहेत अशा गृहीत धरलेल्या आहेत. त्यानंतर पूरक वस्तूंच्या किमती स्थिर आहेत किंवा पूरक वस्तूंच्या किमती स्थिर किमती. या उदाहरणामध्ये किंवा या मुद्द्यामध्ये असे आपल्याला दिसून येते की पूरक वस्तूंच्या किमती कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. कारण पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. आपल्याला माहित आहे पूरक वस्तू म्हणजे कोणत्या वस्तू? तर मोटार, इंधन, पेन, शाई यासारख्या पूरक वस्तू आहेत. एका वस्तूची किंमत वाढली असता दुसऱ्या वस्तूच्या मागणीत बदल होतो. उदाहरणार्थ पेट्रोलची किंमत वाढली असता गाडीच्या मागणीत बदल होऊ शकतो. म्हणून पूरक वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असे गृहीत धरण्यात आलं आहे. जर पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर मागणीत काय होईल? बदल होईल. त्यानंतर मुद्दा क्रमांक 5, भविष्यातील किंमत बदलाची अपेक्षा नाही. उपभोक्त्याची भविष्यात किंमत बदल घडून येण्याची कोणतीही अपेक्षा नाही असे गृहीत धरले आहे. जर भविष्यात वस्तूची किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्ता सध्या किंमत वाढत असतानाही जास्त मागणी करू शकतात. इथे आपल्याला समजतं की उपभोक्त्याची भविष्यातील किंमत विषयक अंदाज काय आहेत? स्थिर आहेत. म्हणजे किंमत भविष्यात वाढणार नाही अथवा किमतीमध्ये घटही होणार नाही. जर भविष्यामध्ये किंमत वाढणार असेल तर किंमत वाढत असताना देखील उपभोक्ता अधिक नगरसंख्येची मागणी करेल.
त्यामुळे हा सिद्धांत अनुभवास येणार नाही. त्यानंतर मुद्दा क्रमांक 6, आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादीमध्ये बदल होत नाही. सिद्धांत काळात उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. यामध्ये बदल झाल्यास मागणीमध्ये बदल होतो. म्हणजे सिद्धांत काळात उपभोक्त्याच्या आवडीनिवडी बदलत नाही, नवीन नवीन फॅशन येत नाही, उपभोक्त्याच्या कोणत्याही सवयी बदलत नाही, प्राधान्यक्रम बदलत नाही. म्हणूनच तर हा सिद्धांत अनुभवास येतो. असे न घडल्यास सिद्धांत अनुभवास येणार नाही. त्यानंतर कर विषयक धोरणात बदल नाही. पुढचा मुद्दा आहे 7वा, कर विषयक धोरणात बदल नाही. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांबाबतच्या सरकारी धोरणाचा विविध वस्तू आणि सेवांच्या मागणीवर मोठा प्रभाव पडतो. सरकारने जाहीर केलेल्या कर विषयक सरकारी धोरणामध्ये कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. म्हणजे सरकार प्रत्यक्ष कर आकारतं, अप्रत्यक्ष कर आकारतं. या कराच्या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आले आहे. म्हणजेच आपल्या लक्षात येतं की कर विषयक धोरणात जर बदल झाला तर जास्त अतिरिक्त कर आकारले गेले तर वस्तूची किंमत काय होईल? वाढेल. कमी कर आकारले गेले तर वस्तूची किंमत कमी होईल आणि याचा परिणाम वस्तूच्या एकूण किमतीवर होईल. त्याचबरोबर काय होईल? मागणीवर होईल. म्हणून सिद्धांत काळात वस्तूची किंमत स्थिर आहे असे गृहीत धरले आहे. मित्रांनो, आज आपण 7 गृहीते पाहिली आणि सिद्धांत पाहिला. या सिद्धांतामध्ये मागणीचा सिद्धांत हा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आणि त्याचे आपण टप्पे केलेले आहेत. पहिला टप्पा आपला प्रस्तावना, सिद्धांताचे विधान, त्यानंतर उदाहरणाच्या साहाय्याने सिद्धांताचं स्पष्टीकरण, आकृतीच्या साहाय्याने सिद्धांताचं स्पष्टीकरण आणि त्यानंतर आपण आज 7 सिद्धांताची गृहीते पाहिली. जर आपल्याला हा माझा प्रयत्न आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.